पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने आता कंबर कसलेली आहे। पुन्हा एकदा दिल्लीमध्ये आता बैठकांना वेग आल्याचं दिसतंय। हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडते। आता 11 वाजता ही बैठक पार पडणार आणि हाय प्रोफाईल बैठक होणार असल्याची माहिती समोर येते। या बैठकीत सीडीएस सुद्धा सहभागी होणार असल्याचं समजतंय। दरम्यान दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयएच्या हाती आलाय आणि एनआयएच्या टीमकडून पुरावे गोळा केले जात आहेत। त्यामुळे षडयंत्रामागे नेमका कोणाचा हात आहे या पार्श्वभूमीवरती तपास यंत्रणांकडून कसून तपास सुरू आहे। दरम्यान आज पीएम मोदी आणि राजनाथ सिंह यांच्यामध्ये होणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होते याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय। तर आमचे प्रतिनिधी प्रशांतीला रामदास सध्या आपल्यासोबत आहेत। प्रशांत, आपण बघतोय या हल्ल्यानंतर आता या सगळ्या घडामोडी ज्या घडत आहेत, पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीच्या त्याला आता वेग आलेला आहे आणि महत्त्वाची बैठक पार पडते। काय नेमक्या हालचाली होत आहेत? बरोबर, अत्यंत महत्त्वाची बैठक 11 वाजता होणार आहे। राजनाथ सिंह जे आहे केंद्रीय संरक्षण मंत्री हे साऊथ ब्लॉकला दाखल झाले आहेत, जिथे संरक्षण मंत्रालयाचं कार्यालय आहे तिथे दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात ते पंतप्रधान कार्यालयाकडे रवाना होतील। तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी शाश्वत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जे आहेत त्यांच्यासोबत एक अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहे। पहलगामच्या हल्ल्यानंतर ते निष्पाप पर्यटकांचा जीव गेला होता, त्यानंतर त्यामध्ये दहशतवाद्यांचा जो हस्तक्षेप होता, त्यानंतर यामध्ये पाकिस्तानची भूमिका जाणवली आणि त्यानंतर पाकिस्तानच्या भूमिकेला कठोरपणे भारताने विरोध केलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आजची ही महत्त्वाची बैठक आहे। पहलगामच्या हल्ल्याच्या दृष्टिकोनातून आता भारत सरकारने जे कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे। काही क्षणापूर्वी निर्णय माहिती पुढे आलेला आहे की साधारणतः पाकिस्तानच्या ज्या यूट्यूब चॅनल आहेत त्या सगळ्यांना बंद करण्यात आलेलं आहे। या सगळ्यासोबतच पाकिस्तानसोबतच जे आहे जे आपले करार होते ते देखील रद्द करण्यात आले। सर्व पाकिस्तानी नागरिकांना देखील पाकिस्तानला परत पाठवण्यासाठी सुरुवात झालेली आहे। अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती आजची एक अत्यंत महत्त्वाची बैठक होते। सकाळी 11 वाजता ही बैठक होईल आणि या बैठकीमधून साधारणतः निर्णय होईल की आगामी काय पावलं भारत सरकारच्या वतीनं उचलावे। त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत ही बैठक होणार आहे। या बैठकीला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ देखील उपस्थित असतील। संरक्षण मंत्रालयाचे मुख्य सचिव जे संरक्षण सचिव ते देखील उपस्थित राहतील आणि पंतप्रधान कार्यालयातील काही महत्त्वाचे अधिकारी देखील उपस्थित राहतील। सोबतच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील या बैठकीला उपस्थित आहेत, अशा प्रकारच्या सूत्रांची माहिती आहे। स्टुडिओ प्रशांत, तुम्ही सोबतच राहा। त्या पुढे एक महत्त्वाची बातमी समोर येते, ती म्हणजे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तान विरुद्ध विविध स्तरांवरती आता कारवाई सुरू झालेली आहे आणि अशामध्येच भारत सरकारच्या गृह मंत्रालय आणि माहिती प्रसारण मंत्रालयाने 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनल्सवरती बंदी घातलेली आहे। यामध्ये आपण बघतोय डॉन न्यूज आहे, समा टीव्ही, आरए न्यूज यांचा समावेश आहे। तर यांच्यावरती जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम इकडे दहशतवादी घटनेच्या पार्श्वभूमीवरती भारत आणि भारताचं सैन्य आणि सुरक्षा संस्थांविरुद्ध प्रक्षोभक आणि संवेदनशील माहिती जी आहे ती खोटी आणि दिशाभूल करणाऱ्या स्वरूपात पसरवल्याचा दावा करण्यात येतोय। चुकीची माहिती दिल्यामुळे त्यांच्यावरती कारवाईचं सरकारकडून सांगण्यात येत आहे आणि ही कारवाई केली जाते। पुन्हा एकदा जाऊया, आमचे प्रतिनिधी प्रशांत सध्या आपल्यासोबत आहेत। प्रशांत, आपण बघतोय एकीकडे बैठक सुद्धा पार पडली तर दुसरीकडे कारवाईला सुद्धा सुरुवात झालेली आहे। अनेक जे यूट्यूब चॅनल्स आहेत त्यांच्यावरती बंदी घातलेली आहे। बरोबर आहे, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। पाकिस्तानच्या 16 यूट्यूब चॅनलला बंदी घातलेली आहे। ज्या पद्धतीनं पाकिस्तान भारतासंदर्भात द्वेष पसरवत होता आणि या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा द्वेष पसरवला जातो अशा प्रकारची माहिती पुढे आली होती, तर त्याच्या आधारावरती हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि हा निर्णय घेताना केंद्रीय गृह मंत्रालयाने ज्या ज्या चॅनलच्या शिफारसी केल्या होत्या त्या सर्व चॅनलवरती म्हणजे साधारणतः 16 प्रमुख चॅनल आहेत, ज्यामध्ये डॉन न्यूज सारखं आहे, अरुण न्यूज सारखे आहे, असे अनेक चॅनल आहेत ज्यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे। आणि कारवाई करताना भारतामध्ये याचं प्रसारण बंद करण्यात आलेलं आहे। आता भारतामध्ये यूट्यूबवरती हे चॅनल आपल्याला पाहायला मिळणार नाही। एक मोठी कारवाई म्हणावी लागेल भारत सरकारची। स्टुडिओ निश्चित मोठी कारवाई म्हणावी लागेल। प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान पुढची बातमी बघूया। पहलगाम दहशतवादी हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करण्याच्या पाकिस्तानच्या मागणीला चीनने पाठिंबा दिलेला आहे। पाकिस्तानच्या बाजूने या मुद्द्यावरती सातत्याने युक्तिवाद केले जात आहेत। पाकिस्तानच्या बाजूने सुद्धा या मुद्द्यावर सातत्याने युक्तिवाद केले जात असल्याचं समोर आलंय आणि याची चौकशी भारत पाकिस्तानने नाही तर एका आंतरराष्ट्रीय समितीने तृतीय पक्ष म्हणून करावी अशी त्यांची मागणी आहे। 22 एप्रिल 2025 रोजी पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप लोकांचा मृत्यू झालेला होता। या प्रकरणात आता चीनने पाकिस्तानच्या सुरामध्ये सूर मिळवलेला आहे। तर आजपासून जम्मू विधानसभेचं विशेष अधिवेशन पार पडतंय। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सोमवारी जम्मू विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलंय आणि अधिवेशनामध्ये दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासोबतच दहशतवादी हल्ल्यामध्ये प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली सुद्धा वाहण्यात आली आहे।
हल्ल्यानंतर केंद्र सरकारने उचललेल्या पावलांच्या समर्थनार्थ एकमताने ठराव मंजूर केला जाऊ शकतो.